अरे आमच्या अरे बाबा बाबा अरे बघा बाबांनी मुलाला वाचवलं. बाबांनी माझ्या मुलाला वाचवलं. अल्लाह का शुक्र आहे. बाबा 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 खुदाचे बंदे वाचवलं मुलाला. बाबांनी वाचवलं त्या मुलाला. अरे बाबा तुम्ही वाचवलं अमजदला. मला एक मशाल द्या. मशाल दे रे जरा. हे घे बाबा. अरे बाबा कुठे झाला? बाबा वाघ आहे तिथं. बाबा मागे या. चांगल्या थांबवा ना बाबांना. अरे बाबा थांब ना, काही नाही. अरे पण का चाललेत ते पुढे? अरे थांबा बाबा. हाच फरक आहे भीती आणि करुणेमध्ये. करुणा आपल्याला स्वार्थाच्या पलीकडे पाहायला शिकवते. स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या त्रासाला जास्त महत्त्व द्यायला शिकवते. अरे हा तर चमत्कार झाला. चमत्कार झाला. बाबांनी चमत्कार केला. बाबांनी कमाल केली. अरे बापरे कमालच केली बाबांनी. हो ना कमाल केली बाबांनी. चमत्कार केला. खरंच बाबांनी कमाल केली. बाबांनी कमालच केली. करिश्माच केला. बाबांनी चमत्कार केला. बाबांनी तुमच्यातील अजमतला मी ओळखू नाही शकले आणि मी तुमच्यावर संशय घेतला. मला माफ करा. अस्तगफिरुल्लाह. विश्वास संपादन करण्यासाठी संशय दूर होणं पण गरजेचं असतं ना. अल्लाची मर्जी माणसाला कधी समजली बाबा. आता हेच पहा ना, माझी घोडी हरवली होती. मला वाटलं माझं नशीबच खराब आहे. पण मला काय माहित होतं बाबा की घोडीला शोधता शोधता मी तुमच्यापर्यंत पोहोचेन. तुम्ही आम्हा सर्वांचा जीव वाचवलात. माझ्या अमजदला वाचवलात.
तुम्हाला दुवा देण्याचा जरी विचार केला तरी माझी तेवढी पात्रता नाही बाबा. श्रीराम तुमचं भलं करो. चला शिर्डीला पोहोचायचंय. हो चला 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 लवकर जायचं शिर्डीला आपल्याला. पोहोचायचं. चला 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 सगळे चला. चला चला लवकर चला. हे पहा बाबा, सूर्याची किरणे शिर्डीत पडण्याआधीच आपण शिर्डीत पोहोचलो सुद्धा. काय झालं बाबा? तुम्ही काय पाहताय? वरात घेऊन तू पुढे गावात जा चांद. तुम्हाला असं तर म्हणायचं नाही ना? नाही बाबा नाही, असं कसं होऊ शकतं? तुम्ही मला एकटं कसं काय सोडू शकता? माझं शरीर तुझ्यासोबत नाहीये, याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत नाहीये. प्रवास संपला याचा अर्थ हा होत नाही चांद की सोबत संपलीये. तू एकटा तेव्हाच पडतोस जेव्हा तू स्वतःला एकटा समजतोस. जा जा चांद, उशीर नको करू. तुमचं मी ऐकणार नाही असं कधी होऊ शकतं का? श्रीराम तुमचं भलं करतील. शिर्डीचं ऋण फेडण्याची वेळ जवळ आलीये. घरात 2 दिवसापासून खायला काहीच नाही सरकार. मुलं उपाशी आहेत सरकार. हरिओम. तूच बस यांच्या जागेवर. हरिओम. एखाद्याच्या गरजेचा उपहास कसा काय करू शकता तुम्ही लोक? माहित आहे एखाद्याचं ऋणी असणं किती मोठं ओझं आहे. असं वाटतं जसं कोणीतरी डोंगर ठेवलाय आपल्या छातीवर. आणि खंडू तर किती वर्षांपासून माझ्याकडून कर्ज घेत आलाय हो ना. काय सांगत असेल तो त्याच्या बायकोपरांना की मागून आणून मी तुम्हाला खायला घालतो. काय सांगत असेल तो त्याच्या बायकोला की फक्त सांगण्यापुरता मी एक पुरुष आहे, 2 पैसे कमावण्याची लायकी नाहीये माझ्यामध्ये. ईश्वराचे दिवस माझ्या शत्रूलाही दाखवू नये. चल असं करूया खंडू, यावेळी तुला आणखी कर्ज देऊया. वय सरकार. आणि सोबतच या वेळचं आणि मागच्या वेळचं सगळं कर्ज माफ होण्याचा उपाय पण सांगतो मी. ऐकायचं आहे? हो सरकार.
तुम्ही म्हणाल तसं सरकार. जर आम्ही इथे थुंकलो तर त्याला चाटशील? चाट, कारण आम्ही तुला कर्जातून मुक्त करणार आहोत. चाटशील? कदाचित तू चाटशीलही, पण इतकी ही वाईट व्यक्ती नाही आहोत आम्ही खंडू. आम्ही तुला एक छोटस कार्यच सोपवतो. वय सरकार. सरकार, तुम्ही असं कसं करू शकता? इतकं सगळं कर्ज माफ केलं तर किती नुकसान होईल. हरिओम, मानवतेची सेवा करताना जो नफा आणि नुकसान पाहतो तो मूर्ख असतो. आम्ही आता जी गाडी फेकली ती शोधून आण. कर्जातून मुक्त व्हायचा यापेक्षा अधिक सोपा मार्ग काय असू शकतो खंडू? हरिओम. हे आम्ही जाणणार आहोत. हे विझण्याआधी ती गाडी तुला शोधायची आहे. जर शोधू शकला नाहीस तर या वेळचं कर्ज तर विसरूनच जा. मागच्या कर्जाचं व्याज पण दुप्पट होईल. हरिओम. हरिओम. सरकार, सरकार नाही मिळत. सरकार नाही सापडत. सरकार नाही मिळत. सरकार सरकार नाही मिळत आहे. सरकार माझी पोरं उपाशी. सरकार 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 नाही सापडत. सरकार सरकार नाही सापडत. सरकार नाही मिळत. सरकार 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 असं नका करू. सरकार नाही मिळत. सरकार नाही मिळत. सरकार सरकार नाही मिळत. सरकार 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 माझी पोरं उपाशी. सरकार सरकार विजला विजला. सरकार सरकार. हरिओम. सरकार नाही. सरकार सरकार थांबा. सरकार 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 किती अपेक्षा घेऊन आला होता खंडू त्यांच्याकडे. पण सरकारला तर लोकांच्या अपेक्षा भंग करताना मजा येते. आता असं कुणीच उरलं नाहीये आपल्या शिर्डीमध्ये जो सरकारच्या अत्याचाराला बळी पडला नसेल. आपण आणखी करू काय शकतो? इंग्रज सरकारचा हात आहे सरकारच्या डोक्यावर. म्हणूनच त्या लोकांनी शिर्डीला आपली जहागिरी समजलीये आणि आपण सगळे त्याच्या पायाखाली चिरडले जातोय. पण मला असं वाटतंय की वर्षानुवर्ष चाललेला या अधर्म असलेल्या धर्तीवर
आशेचा किरण नक्कीच उगवणार आहे. अहंकार तर रावणाचा पण टिकला नाही. मला पूर्ण विश्वास आहे की शिर्डी ती वेळ आता जवळ आली आहे. आत या साई. खंडोबाच्या समोर आज तुम्ही मला नाव दिलं आहे. अल्लाह मालिक. थांब. तू आत नाही येऊ शकत. पण का? एक फकीर खंडोबाच्या मंदिरात येऊ शकत नाही. खंडोबा तर शंकराचा अवतार आहेत. ते शंकर ज्यांनी कधी देव आणि राक्षसांमध्येही भेद नाही केला. जर आपल्याला बनवणाऱ्या त्या देवाने आपल्यामध्ये कधी पक्षपात नाही केला तर मग आपण त्या जगतपित्याची मुलं. आपल्याला हा भेदभाव करायला कोणी शिकवलं? तुम्ही तर खंडोबाच्या मंदिरातले पुजारी आहात. तुम्हाला तर आनंद व्हायला हवा की आज अजून एक भक्त आलाय खंडोबाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी. पण कदाचित या मंदिराला खंडोबापेक्षा जास्त तुम्ही तुमचं मंदिर समजायला लागलाय. म्हणूनच तुम्ही हा आदेश देताय की कोणाला या मंदिरात यायचा अधिकार आहे आणि कुणाला नाही. कोणत्या धर्माच्या ग्रंथात तर असं नाही लिहिलं. वाईट तर या गोष्टीचं वाटतंय की इतकी वर्ष खंडोबाची सेवा करून सुद्धा तुम्ही मानलं तर खूप काही, पण तुम्हाला उमगलं काहीच नाही.
पकड मला, पकड पकड मला, मी वाचलो. इकडे इकडे इकडे. पकड मला, ये. कावळ्याने प्रसाद दिला रे. तुला कुरकर प्रसाद मिळाला तात्या. कावळ्यालाही बघून घे आणि तुम्हा सगळ्यांनाही. काय झालं तात्या? मी यांच्यासोबत कधीच खेळणार नाही, कधीही नाही, आणि त्यांच्याशी बोलणारही नाही. ठीक आहे, शांत हो तात्या, शांत हो. पण ते मला चिडवतायत आणि माझे कपडे पण खराब झाले. तुला माहितीये, काही लोक याला शुभ संकेत मानतात. शुभ संकेत? काहीतरी नक्कीच चांगलं घडणार आहे.